नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12th मॅथमॅटिक्स सेकंड पार्ट त्याच्यामधला 6 नंबरचा चॅप्टर जो आहे डिफरन्शियल इक्वेशन त्यामधला एक्सरसाइज 6.2 मधला जे आपले राहिलेले क्वेश्चन होते 2, 3, 4, 5, 6, 7 हे पाहणार आहोत। चला पाहू आपण। आता काय म्हणते 2 नंबरचा क्वेश्चन पेज नंबर 196 वरती आहे की फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अ फॅमिली ऑफ लाइन्स हॅव्हिंग अ इंटरसेप्ट ए अँड बी ऑन द कोऑर्डिनेट एराज रिस्पेक्टिव्हली। इंटरसेप्ट किती आहेत ए आणि बी, कोऑर्डिनेट एराज म्हणजे कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती आहेत। म्हणजे समजा एखादी फॅमिली ऑफ लाईन असली, अशी एखादी फॅमिली ऑफ लाईन आहे, मग त्याचे काय म्हणते की कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती काय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे। आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर आपण असं पकडला, हा एक्स ऍक्सिस घेतला आपण, हा घेतला वाय ऍक्सिस, ही एक आपली फॅमिली ऑफ लाईन आहे। इथं काय म्हणते ए आणि बी काय त्याचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याकडे दिलेले आहेत। मग त्याच्यानुसार आपण काय म्हणू शकतो की द इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन on the point of intersection on the coordinate axis is therefore in case of solution मध्ये काय देऊ शकतो, therefore the equation of family of line the equation of family of line on the point of intersection on coordinate axis वरती, point of intersection a and b coordinate axis वरती राहते डबल इंटरसेप्ट फॉर्म काय असते, x by a plus y by b is equal to 1, x by a plus y by b is equal to 1, कारण की आपल्याकडे a आणि b दोन हे आहेत पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत। मग काय करायचं, आपल्याला फॉर्म करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं आहे। तर मग काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। जर डिफरन्शिएशन घेतलं तर इथं काय येणार, हा 1/a घेतला कॉन्स्टंट समोर, d by dx ऑफ x प्लस y, हा 1/b घेतला समोर, d by dx ऑफ y इज इक्वल्स टू d by dx ऑफ 1। 1/a as it is derivative of x is 1 plus 1/b as it is derivative of y is dy by dx and derivative of constant is 0। तर काय भेटलं आपल्याला, 1/a plus 1/b dy by dx equals to 0। 1/a plus 1/b dy by dx is equal to 0। आपल्याकडे दोन कॉन्स्टंट आहेत ए आणि बी, तर मग आपल्याला दोन वेळेस काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल। म्हणजे काय करसान, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएट केलं तर आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/a म्हणजे 1/a चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉन्स्टंट येणार, म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, किंवा त्याच्यापेक्षा आणखीन एक गोष्ट करू शकतो आपण, इथं 1/a प्लस 1/b dy by dx इक्वल्स टू 0 आहे। आता 1/a इथं काय आहे, पॉझिटिव्ह आहे, तो जर आपण शिफ्ट केला तर काय होणार, निगेटिव्ह, म्हणजे इक्वल टूच्या साईडनं जर घेतला तर काय येणार, इथं 1/b इंटू dy by dx इंटू dy by dx इक्वल्स टू मायनस 1/a, आणि हा बी इथं कशात आहे, डिवायडेशन मध्ये आहे, तिकडे गेला की मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय येणार, dy by dx इज इक्वल्स टू मायनस b अपॉन a। आता घ्यायचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा जर डेरिव्हेटिव्ह घेतला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, अगेन डिफरन्शिएट केलं तर याचा डेरिव्हेटिव्ह येणार d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0। हे झालं तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन। इथे लिहिसान is the required differential equation, is the required differential equation। झाला खतम। चला पुढचा पाहू। चला 3 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे की फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज हॅव्हिंग द लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम इज 4a and axis is parallel to the x axis। पेज नंबर 196 वरती आहे। काय म्हणते की एक आपल्याला इक्वेशन फाइंड करावं लागते ऑल पॅराबोलाचं। मग तो पॅराबोला काय म्हणते की त्याचा जो ऍक्सिस आहे तो एक्स ऍक्सिसला काय पॅरलल आहे, म्हणजे जो पॅराबोला आहे आपल्याकडे तो मेन एक्स ऍक्सिसवर नाही आहे, शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे। कसा तर समजा आपल्याकडे आपण कार्टेशियन सिस्टीम घेतली, हा असते एक्स ऍक्सिस, हा असते वाय ऍक्सिस, तर हा आपला एक ओरिजिनल एक्स ऍक्सिस आहे, हा आपला एक वाय ऍक्सिस आहे। पण काय म्हणते जो पॅराबोला आहे आपल्याकडे, तो पॅराबोलाचा जो ऍक्सिस आहे तो एक्स ऍक्सिसला कसा आहे, पॅरलल आहे। म्हणजे हा पॅराबोला कुठे असेल, इथं एखादा ऍक्सिस असेल एक्स ऍक्सिस, आणि इथं हा एक पॅराबोला आहे, हा शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे। आणि या पॅराबोलाची काय म्हणते, लेटेस्ट रेक्टम किती आहे, 4a, लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम किती आहे, 4a आहे आपल्याकडे। हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, ऍक्सिस ऑफ पॅराबोला इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस। या एक्स ऍक्सिसले या पॅराबोलाचा ऍक्सिस कसा आहे,
पॅरलल आहे. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण की बुवा शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे. शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतातच. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय घ्यायचे, तर मग आपण इथं एक्स आणि वाय असतात, तर इथं आपण के एच आणि के घेऊ. एच अँड के इथं काय येते मग पहा, एच अँड के. आता तुम्हाला माहित आहे की बुवा समजा आता हा एच अँड के कम्पेअर केलं तर पहा, एच अँड के जर कम्पेअर केलं तर एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये समजा. आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहित आहे की बुवा इक्वेशन ऑफ पॅराबोला कशाचं, जो आता समजा जर पॅराबोला वाय ऍक्सिसला टच असला तर त्याचं इक्वेशन तुम्हाला माहित आहे काय असते, वाय स्क्वेअर इक्वल्स टू 4ax. मग आता हा पॅराबोला जर आपण पकडला तर हा कशाला टच आहे, वाय ऍक्सिसला. शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे पण वाय ऍक्सिसला तो टच आहे. तर मग इक्वेशन ऑफ पॅराबोला काय म्हणू शकतो आपण की वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax, पण इथं शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे म्हणून इथं काय देऊ शकतो आपण पहा, हा एच आणि हा के आपल्याला वापरा लागेल. मग काय म्हणते की द इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज विथ लेटेस्ट रेक्टम 4a अँड ऍक्सिस इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. काहीच नाही केलं मी फक्त या पुस्तकातलं उचललं आणि इकडे चिपकवलं, दुसरं काहीच नाही आहे. त्याचं इक्वेशन काय असते पहा, शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे तर मग त्याचे पॉईंट ऑफ म्हणजे काही ना काही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतील. आता इथं जर असते ओरिजिन पॉईंट तर काय राहिले असते, 0 0, म्हणजे इक्वेशन जे आहे हेच राहिलं असतं. पण शिफ्ट ऑफ ओरिजिन असल्याच्यानं इक्वेशन काय बनते पहा, इथं वाय स्क्वेअर आहे की नाही, तर वाय मायनस के होल स्क्वेअर पहा, कारण की काय वाय सोबत काय इथं के आहे म्हणून वाय मायनस के, त्याच्यातून तो मायनस करावा लागेल. त्यानंतर 4a एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स मायनस एच, एक्स मायनस एच. आता पहा आपल्याकडे दोन कॉन्स्टंट आले के आणि एच, हे दोन कॉन्स्टंट आहेत. आता काय करावं लागेल आपल्याला, दोन वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल. मग चला घ्या, आपल्याला इक्वेशन फॉर्म करावं लागते पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सनं डिफरन्शिएट केला तर डी बाय डी एक्स ऑफ वाय मायनस के होल स्क्वेअर इक्वल्स टू 4a घेतला आपण ना समोर कॉन्स्टंट, डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस एच. पहा आता इथं काय एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये आहे, 2 आला समोर, 2 इन ब्रॅकेट वाय मायनस के आणि वाय मायनस केचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणून वायचा डेरिव्हेटिव्ह येणार डी वाय बाय डी एक्स आणि कॉन्स्टंट आहे के म्हणून डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल्स टू 4a ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एच इज 0. म्हणजे काय आलं आपल्याकडे, 2 इन ब्रॅकेट वाय मायनस के डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 4a मल्टिप्लाइड बाय 1 4a. पहा 2 1 ज 2, 2 2 ज 4, इथं कॅन्सल. तर इथं काय राहते, वाय मायनस के डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 2a. याला देतो मी इक्वेशन नंबर 1. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आणखीन काय करू शकतो आपण किंवा आणखीन अगेन डिफरन्शिएट करू आपण, याला पाहू काय होते. तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएट केलं. पहा आता अगेन डिफरन्शिएट करून राहिलो तो इथं काय म्हणते, दोन फंक्शन आहेत, कशात आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये. आता जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर तुम्हाला एकदम पद्धतशीर माहित आहे, यू इंटू व्ही रूल. यू इंटू व्ही रूल काय असते, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सॉरी यू इंटू व्ही रूल इन केस ऑफ डेरिव्हेटिव्ह काय असते, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड फंक्शन ॲज प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग इथं काय होणार पहा, इथं होणार हा वाय सॉरी डी बाय डी एक्स ऑफ दोन्ही साईडनं आपण डेरिव्हेटिव्ह वाटून दिला, फक्त आता डेरिव्हेटिव्ह घेऊ. इथं चेक करा, इथं हे दोन फंक्शन कशात आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. यू इंटू व्ही लावून देऊ आपण. पहा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज काय आपल्याकडे, वाय मायनस के ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ वाय मायनस के इज इक्वल टू, पहा हे इक्वल टू साईन इथं देतो, त्याच्यापेक्षा आणखीन पहा, इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 2a आहे. आपल्याकडे 2a म्हणजे झाला आपला कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असते, 0 असते, म्हणजे आन्सर इथं 0 येतात. पुढे पाहू आपण. पहा वाय मायनस के ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स इज d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx सॉरी प्लस dy बाय dx ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 इज इक्वल टू 0. पहा समोरच्या स्टेप मध्ये काय होणार, हा y मायनस के ॲज इट इज, पहा y मायनस के ॲज इट इज d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx मल्टिप्लाइड बाय dy बाय dx काय येणार, dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता पहा इथं जो आहे ना हा dy बाय dx होल स्क्वेअर इथं पॉझिटिव्ह आहे, हा जर आपण शिफ्ट केला तर तो काय होणार, निगेटिव्ह होणार. म्हणजे काय करू शकतो आपण, याला शिफ्ट करू शकतो. म्हणजे इथे येणार y मायनस के d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस
dy बाय dx होल स्क्वेअर. याला देतो इक्वेशन नंबर सेकंड. याला इक्वेशन नंबर सेकंड जर दिलं तर मी काय करतो, इक्वेशन सेकंडले इक्वेशन 1 न डिवाइड करतो. पहा इक्वेशन सेकंडले इक्वेशन 1 न डिवाइड करतो. इथंच पहा डिवाइडिंग इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन 1. आता इक्वेशन सेकंडले जर आपण इक्वेशन 1 न डिवाइड केलं तर इक्वल टू साईडचे जे असतील त्यांना डिवाइड करायचं. जर LHS ले LHS न आणि RHS ला RHS न. ठीक आहे, आपल्याकडे जागा नाही आहे तर मी हे थोडंसं इकडचं मोडून टाकतो, तुम्ही लिहून घेसाल. पहा कुठून पासून, तर हे इक्वेशन फर्स्ट आहे आपल्याकडे. इक्वेशन फर्स्ट आहे, ठीक आहे. इक्वेशन सेकंड पहा, इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्ट न काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर त्याला घेऊ आपण. काय येणार इथं पहा, y मायनस के d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ऑफ dy बाय dx होल स्क्वेअर अपॉन मध्ये काय येणार इथं y मायनस के इंटू dy बाय dx इक्वल टू साईडला येणार 2a. पाहू काय काय कॅन्सल होते. पहा इथं y मायनस के कॅन्सल. तर मग इथं काय राहिलं, इथं फक्त काय राहिलं की d2y अपॉन dx स्क्वेअर अपॉन dy बाय dx. पहा d2y अपॉन dx स्क्वेअर अपॉन खाली राहिलं dy बाय dx इज इक्वल टू इथं मायनस dy बाय dx होल स्क्वेअर अपॉन 2a. आता सरळ सरळ आहे. पहा इथं काय हे टर्म वरते म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये आहे. आता हा जो आहे इथं डिनॉमिनेटर डिवायडेशन मध्ये आहे. हा जर या साईडला गेला तर मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. 2a इथं डिवायडेशन मध्ये आहे, या साईडला गेला की मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय येणार 2a इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस dy बाय dx होल स्क्वेअर इंटू dy बाय dx. आता तुम्हाला दिसते पहा dy बाय dx होल स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय dy बाय dx म्हणजे a रेस टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a रेस टू द पॉवर n. याची पॉवर काय आहे म्हणजे 1 आहे. म्हणजे a रेस टू द पॉवर m पहा a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a टू द पॉवर n होत असते a टू द पॉवर m प्लस n. म्हणजे बेस एकच वेळेस घ्यायचा आणि पॉवरची ऍडिशन करायची. म्हणजे इथं काय होणार 2 + 1 3 होणार. 2a d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ dy बाय dx होल क्यूब. हा इथं इक्वल टूच्या साईडनं निगेटिव्ह आहे. जर आपण या साईडला घेतला तर तो काय होणार पॉझिटिव्ह. म्हणजे फायनल आन्सर काय आपलं 2a d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx होल क्यूब. dy बाय dx होल क्यूब इज इक्वल टू 0 is the required differential equation. हे झालं तुमचं आन्सर. चला 4 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे की फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ इलिप्स हुज मेजर ऍक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ऍक्सिस. तर सर्वात आधी तर तुम्हाला इलिप्स माहित नसेल भरपूर जणांना. कोनिकल सेक्शन मध्ये इलिप्स म्हणजे काय असते तर सांगून देतो. पहा हा आपल्याकडे सर्कलचं इक्वेशन आपल्याला माहित असते. काय असते सर्कलचं इक्वेशन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू r स्क्वेअर. हा झाला गोल एकदम झाला सर्कल. पण हा थोडासा जर असा अंडाकृती घेतला आपण असा जर घेतला तर हा झाला आपला इलिप्स. आता इलिप्स मध्ये काय असते, इलिप्स मध्ये 2 गोष्टी. सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात पहिले तर मेजर ऍक्सिस आणि नंतर मायनर ऍक्सिस. पहा हा एक आपला एक मेजर ऍक्सिस आणि हा झाला आपला एक मायनर ऍक्सिस. आता मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस याच्या वर्षावर म्हणजे याची एक डायमेन्शन्स असतेच, याची एक मेजरमेंट असते आणि त्याचं इक्वेशन असते. आता मेजर ऍक्सिसचं किती असते मेजरमेंट, मेजर ऍक्सिस असते कधी पण 2a आणि मायनर ऍक्सिस किती असते, मायनर ऍक्सिस असते 2a आणि 2b. आता त्याच्या भरोशावर काय असते इक्वेशन ऑफ इलिप्स असते. तर देअरफॉर इक्वेशन ऑफ इलिप्स पहा देअरफॉर दी इक्वेशन ऑफ इलिप्सचं इक्वेशन काय असते x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1 असते. पण इथे कंडिशन दिली आहे. इथं कंडिशन काय म्हणते की मेजर ऍक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ऍक्सिस म्हणजे काय की मेजर ऍक्सिस जो आहे आपला मेजर ऍक्सिस जो आहे हा ट्वाइस ऑफ मायनर ऍक्सिस. आता मेजर ऍक्सिस किती आहे आपल्याकडे, मेजर ऍक्सिस आहे आपल्याकडे 2a. हा झाला आपला मेजर ऍक्सिस. पहा लक्षात ठेवायचा हा झाला मेजर ऍक्सिस, हा झाला मेजर ऍक्सिस आणि हा जो झाला हा काय आपल्याकडे मायनर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस. पहा मेजर ऍक्सिस किती आहे आपल्याकडे 2a
2a इज इक्वल टू मायनर ऍक्सिस आहे 2b. मग हा 2 आणि हा 2 कॅन्सल, म्हणजे a इज इक्वल टू किती भेटला आपल्याकडे 2b. a ची व्हॅल्यू भेटली 2b. याला इक्वेशन नंबर 1 द्या. इक्वेशन 1 मध्ये हे सबस्टिट्यूट करू आपण. पहा इक्वेशन 1 काय आपल्याकडे, इक्वेशन 1 आहे x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. बट a ले सबस्टिट्यूट करू शकतो आपण 2b, म्हणजे x स्क्वेअर अपॉन 2b स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता याचं स्क्वेअरिंग घ्या. पहा x स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे x स्क्वेअर अपॉन 4b स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. बेस सेम आहेत का चेक करायचं. कधी जर बेस सेम असतील तर काय करसान, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन, न्यूमरेटरचं ऍडिशन असेल तर ऍडिशन, आणि बेस एकच वेळेस. आणि जर बेस सेम नसले तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणखीन एक तिसरी गोष्ट करता येते, जर बेस सेम नसले तर बेस सेम करता येतात, एलसीएम एचसीएफ वगैरे घेऊन. पण इथं पाहू आपण, इथं 4b स्क्वेअर आहे, इथं फक्त b स्क्वेअर आहे. म्हणजे काय करसान, थोडीफार ऍडजस्टमेंट. काय करसान, 4 न वरती मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा. म्हणजे काय येणार इथं पहा, x स्क्वेअर अपॉन 4b स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर. पहा 4 न वरती मल्टिप्लाय करा आणि 4 न खाली पण केलं. पहा 4b स्क्वेअर इज इक्वल टू 1. पहा 4 इथं कॅन्सल होऊ शकते, म्हणजे इथं 4b स्क्वेअर, इथं 4b स्क्वेअर. त्याचे जे बेस आहेत ते झाले सेम. मग आता काय करसान, बेस एकच वेळेस घ्यायचं. ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन. पहा मेजर ऍक्सिस इज ट्वाइस ऑफ इट्स मायनर ऍक्सिस. बरोबर आहे, ठीक आहे. मग समोर पाहू आपण, x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर अपॉन 4b स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता 4b स्क्वेअर कशात आहे, डिवायडेशन मध्ये आहे. त्या साईडला गेला की मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 4b स्क्वेअर. 4b स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 काय राहते, 4b स्क्वेअर. आता घ्या डिफरन्सिएशन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला काय करायचं आहे की डिफरन्शिएट करायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर काय येणार पहा, चेक करू आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4y स्क्वेअर. पहा हा 4 कॉन्स्टंट, 4 जसाचा तसा. y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 4b चा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता या दोघांमध्ये काय होते की त्यानंतर पहा या दोघांमध्ये काय कॉमन दिसते, इथं 2 आहे, इथं 2 आहे. दोघांमधून 2 काढला आपण बाहेर, तर काय राहणार मध्ये x प्लस 4y dy बाय dx इज इक्वल टू 0. हा 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे डिवायडेशन मध्ये जाणार. 0च्या डिवायडेशन मध्ये गेला तरी 0च होणार. म्हणजे आपल्याकडे फायनल आन्सर काय येते की x प्लस 4y dy बाय dx इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हे झालं तुमचं फायनल आन्सर. व्यवस्थित लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करा. चला 5 नंबरचा क्वेश्चन आहे, फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स पॅरलल टू द लाईन 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला त्या फॅमिली ऑफ लाईनचं इक्वेशन फॉर्म करावं लागते जे पॅरलल आहे दुसऱ्या लाईनले. आता समजा एखादी लाईन आहे आणि एक दुसरी लाईन आहे, हे एकमेकाला कशात पॅरलल आहे. आता हे फॅमिली लाईन आहे, फॅमिली लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड करावं लागते जे पॅरलल आहे दुसऱ्या लाईनला. आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन दिलं आहे आपल्याकडे 2x प्लस 3y प्लस 4. पहा 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. आता जे इक्वेशन आहे आपल्याकडे, हे इक्वेशन आहे ax प्लस ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. आणि हे जे लाईन आहे हे ओरिजिन मधून पास होत नाही आहे. जर लाईन ओरिजिन मधून पास झाली असती तर आपल्याकडे इक्वेशन आलं असतं ax प्लस by इज इक्वल टू 0. कॉन्स्टंट आला नसता. मग अशा टाइमला काय होते की बापा एखादी लाईन आहे त्याचं इक्वेशन आपल्याला माहित आहे, ते लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे, तर त्याच्यामध्ये फक्त हा कॉन्स्टंट चेंज होते, दुसरं काही चेंज होत नाही. म्हणजे इक्वेशन या पॅरलल लाईनचं इक्वेशन काय येणार, इथे येणार 2x प्लस 3y प्लस, आता कॉन्स्टंट माहित नाही म्हणून काय घेतो k, कॉन्स्टंट k इक्वल्स टू 0. देअरफॉर सोल्युशन मध्ये काय देऊ, एकदम सोपी क्वेश्चन आहे. पहा देअरफॉर इन केस ऑफ सोल्युशन द गिवन इक्वेशन, आपल्याकडे एक इक्वेशन ऑफ लाईन आहे आणि पॅरलल टू द अनदर लाईन. पहा द इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ लाईन काय आपल्याकडे 2x प्लस 3y प्लस 4 इक्वल टू 0 इज पॅरलल टू, कशाला पॅरलल आहे आपल्याला, फॅमिली लाईनला. आपल्या फॅमिली लाईन काय आहे आपल्याकडे, फॅमिली लाईन काय भेटली आपल्याकडे 2x प्लस 3y प्लस कॉन्स्टंट इक्वल टू 0.
याचा आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करावं लागते. एकदम सोपी, पाहून घेऊ. पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, घ्या डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत? एकच कॉन्स्टंट आहे, एकच वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस 3y चा डेरिव्हेटिव्ह 3dy/dx प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू 0. पहा, 2 प्लस 3dy/dx इज इक्वल टू 0. झाला खतम आन्सर. फक्त काय आता याला अरेंज करावं लागते, जसं की आपण पाहिलं होतं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नुसार. d2y/dx स्क्वेअर समोर, त्याच्यानंतर dy/dx, त्यानंतर y, त्यानंतर कॉन्स्टंट, अशा टाईपनं घ्यावं लागते ना. तर मग समोर 3dy/dx प्लस 2 इज इक्वल टू 0. गजानन महाराज की जय. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स हॅव्हिंग द रेडियस 9 अँड सेंटर ॲट अ पॉइंट एच अँड के. एक पॉइंट आहे आपल्याकडे, पहा एक सर्कल आहे आपल्याकडे, पाहू आपण. हा एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये एक पॉइंट हा ए, त्याचे कोऑर्डिनेट दिले आहेत एच अँड के. एच अँड के जर याला कम्पेअर केलं तर एक्स आणि वायच्या याच्यात, आणि याची रेडियस किती आहे आपल्याकडे? 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटरच आहे ना, पाहू द्या. रेडियस ऑफ द सर्कल, अरे 9 आहे फक्त, त्याचं हे दिलं नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, पाहू. एक सर्कल आहे, त्या सर्कलची रेडियस आहे 9 आणि त्याचे एक पॉइंट जो आहे तो दिलाय एच अँड के. पाहू आपण. देअरफॉर आपल्याकडे एक गोष्ट आहे की बा इक्वेशन ऑफ सर्कल माहिती आपल्याला. इक्वेशन ऑफ सर्कल काय असते कधी पण? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. देअरफॉर इक्वेशन ऑफ सर्कल, द इक्वेशन ऑफ सर्कल काय असते? इक्वेशन ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर, पण इथं काय येणार? एक्स मायनस, आता तिथे एक्स काय? एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर, म्हणजे 9चा स्क्वेअर. पहा, एक्स मायनस एच होल स्क्वेअर ॲज इट इज, एक्स मायनस एच होल स्क्वेअर, पहा एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इक्वल टू 9चा स्क्वेअर 81. याला इक्वेशन नंबर 1 देतो. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, कारण की आपल्याकडे एच आणि के दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत. दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, तर दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार इथं? पहा, एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये, एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये. 2 समोर, एक्स मायनस एच ॲज इट इज, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 प्लस साइन ॲज इट इज. वाय मायनस के होल स्क्वेअर, 2 समोर, 2 घेतला समोर, वाय मायनस के ॲज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय मायनस के म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy/dx, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 इज इक्वल टू 81चा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट आहे म्हणून. दोघांमधून काय कॉमन निघते? तर सर दोघांमधून 2 कॉमन निघते. 2 बाहेर काढला, जर 2 बाहेर काढला तर आतमध्ये राहील इन ब्रॅकेट एक्स मायनस एच प्लस वाय मायनस के dy/dx इज इक्वल टू 0. हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये होता, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाणार. जर डिवायडेशन मध्ये 0च्या गेला तर आन्सर येते 0. म्हणजे काय राहिलं आपल्याकडे? एक्स मायनस एच प्लस वाय मायनस के dy/dx इज इक्वल टू 0. इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर पहा, काय म्हटलं होतं तुम्हाला की बुवा दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागते. म्हणजे काय करू आपण? अगेन डिफरन्शिएट करू. पहा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट केलं तर पहा, इथं काय आहे? एक्स मायनस एच, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि एचचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट. इथं काय राहते? 1. हे प्लस साइन ॲज इट इज. इथं पहा, u इंटू व्ही लागेल, कारण की हा एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे. दोन फंक्शन कशात आहेत? मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे वाय मायनस के ॲज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx इज d2y/dx स्क्वेअर प्लस साइन ॲज इट इज. पहा, dy/dx ॲज इट इज, dy/dx मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय मायनस के मध्ये वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, आणि हे इक्वल टू 0 ॲज इट इज. तर काय राहिलं आपल्याकडे? पहा, चेक करू. इथं राहिलं आपल्याकडे 1 प्लस वाय मायनस के d2y/dx स्क्वेअर, त्यानंतर इथं dy/dx मल्टिप्लाइड बाय dy/dx चा होल स्क्वेअर प्लस dy/dx त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. दोन वेळेस भाऊ आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, आणि दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याकडे फक्त एकच कॉन्स्टंट एलिमिनेट झाला. एक कॉन्स्टंट एलिमिनेट झाला नाही, हा के जसाचा तसाच आहे आणखी. तर आता हा के हटवायचा असेल तर आपल्याला आता थोडीफार ऍडजस्टमेंट करावी लागते. तर मी काय करतो, हा 1 इथं पॉझिटिव्ह आहे, त्या साईडला गेला की निगेटिव्ह, आणि हा प्लस dy/dx स्क्वेअर इथं पॉझिटिव्ह आहे, त्या साईडला गेला की निगेटिव्ह. म्हणजे आपल्याकडे काय राहणार? वाय मायनस के d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू
-1 मायनस ऑफ dy/dx होल स्क्वेअर. आणखीन पहा, या दोघांमधून मायनस साइन जर आणखीन दोघांमधून मायनस साइन बाहेर काढले तर इथं काय राहते, इथं राहते 1 प्लस इन ब्रॅकेट dy/dx होल स्क्वेअर अपॉन मध्ये पहा हा y मायनस के या d2y/dx स्क्वेअरला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. म्हणजे हा d2y/dx स्क्वेअर जर तिकडे शिफ्ट केला तर तो कशात जाणार, डिवायडेशन मध्ये. म्हणजे इथे आन्सर येते y मायनस के इज इक्वल्स टू d2y/dx स्क्वेअर. पहा हे येणार इथं. म्हणजे y मायनस केले आपण सबस्टिट्यूट करू शकतो मायनस ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर अपॉन d2y/dx स्क्वेअर. हे आपण पुट करू शकतो. पहा आता इथे इक्वेशन 1 दिला ना आपण, इक्वेशन इथं सेकंड देऊ. पहा इक्वेशन सेकंड आपण काय करू शकतो, y मायनस के ची व्हॅल्यू इक्वेशन सेकंड मध्ये पुट केली की आपण x मायनस एच ची व्हॅल्यू आणू शकतो. y मायनस के ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन सेकंड मध्ये पुट केली की x मायनस एच ची व्हॅल्यू आपल्याला भेटते. देअरफॉर इथे येणार पहा x मायनस एच प्लस इथं आहे y मायनस के. आता y मायनस के च्या ठिकाणी काय पुट करू शकतो आपण, हे पूर्ण y मायनस के च्या ठिकाणी आपण पुट करू. तर मग इथं काय येणार, इन ब्रॅकेट मायनस ऑफ इन अनदर ब्रॅकेट 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर अपॉन d2y/dx स्क्वेअर मल्टिप्लाय कशाने करावं लागते, dy/dx मल्टिप्लाइड बाय dy/dx इज इक्वल टू 0. आता इथून पहा थांबा 2 मिनिटं, तुम्ही या साईडचं लिहून घेसाल कारण की हा क्वेश्चन थोडासा मोठा आहे कॅल्क्युलेशन मध्ये. तर इक्वेशन 1 लागेल आपल्याला. इक्वेशन 1 हे जसं तसंच ठेवून देऊ आपण. पहा इक्वेशन 1 जसं तसंच ठेवून देऊ. पाहू आता काय होते. तर पहा इथं व्हॅल्यू कशाची आली, इथं आली आपल्याकडे y मायनस के ची व्हॅल्यू पूर्ण आली. आता इथं आपण x मायनस एच ची व्हॅल्यू आणू. आता हा प्लस मध्ये हे जे पूर्ण टर्म आहे, हे पूर्ण टर्म जर तिकडे गेले तर मायनस होईल. पण इथं तुम्ही चेक करा, इथं हा पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह आहे. म्हणजे हे टर्म काय आपल्याकडे निगेटिव्ह आहे आणि हे तिकडे गेली की काय होणार, पूर्ण पॉझिटिव्ह. म्हणजे काय भेटते आपल्याला, x मायनस एच इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट 1 प्लस dy/dx 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर अपॉन खाली येणार d2y/dx स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय dy/dx. पहा x मायनस एच ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, y मायनस के ची व्हॅल्यू आहे. एवढं लक्षात ठेवायचं, ही निगेटिव्ह आहे इथं, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं पॉझिटिव्ह आली. हे ऑलरेडी निगेटिव्ह आहे. y मायनस के आणि x मायनस एच दोन्ही व्हॅल्यू आल्या. आता या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या. आता इक्वेशन 1 मध्ये जर आपण त्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या, पहा x मायनस एच होल स्क्वेअर y मायनस के होल स्क्वेअर इक्वल्स टू 81. x मायनस एच काय आपल्याकडे हे पूर्ण, म्हणजे इथं येणार पहा इन ब्रॅकेट, थोडासा मोठा क्वेश्चन आहे, इन ब्रॅकेट 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर अपॉन d2y/dx स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय dy/dx आणि याचा होल स्क्वेअर, कारण की इथं स्क्वेअर आहे. पहा त्यानंतर प्लस साइन, हे प्लस साइन जशीची तशी इन ब्रॅकेट काय y मायनस के होल स्क्वेअर, y मायनस के ची व्हॅल्यू काय मायनस मध्ये आहे. इथं आहे मायनस ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर अपॉन d2y/dx स्क्वेअर d2y/dx स्क्वेअर आणि याचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 81. पहा हा 81 जसाचा तसा. हे घेतलं आपण, सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, बस काही नाही. आता आन्सर काही भारी नाही आहे, झालं खतम. तुम्ही व्यवस्थित फक्त व्हिडिओ पॉज करून लिहून घेसाल कारण की आपल्याकडे जागा नाही आहे, आपल्याकडे स्मार्ट बोर्ड पण नाही आहे. ठीक आहे, चला पाहू पुढे. पहा इथपर्यंत आलो, इथं स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर, आपण स्क्वेअर करून घेऊ. स्क्वेअर जर केला तर काय होणार, पहा चेक करा या साईडले. तर इथं आहे a प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे इथं याला आपण ब्रॅकेट जर दिला तर याचा स्क्वेअर होणार. म्हणजे काय होणार, 1 प्लस dy/dx याचा स्क्वेअर आणि याचा होल स्क्वेअर अपॉन इंडिव्हिज्युअल स्क्वेअर होणार. इथं पहा dy/dx चा इंडिव्हिज्युअल स्क्वेअर काय होणार, मल्टिप्लाइड बाय dy/dx होल स्क्वेअर dy/dx होल स्क्वेअर आणि इथं d2y/dx स्क्वेअरचा होल स्क्वेअर. हे प्लस साइन मध्ये जशीची तशी, निगेटिव्हचा स्क्वेअर काय होते कधी पॉझिटिव्ह. तर इथे येणार इन ब्रॅकेट 1 प्लस dy/dx याचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचा होल स्क्वेअर अपॉन खाली काय येणार, खाली येणार d2y/dx स्क्वेअर याचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 81. पहा दोघांचे बेस सेम आहेत. तर बेस सेम आहेत तर ऍडिशन करायची, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन. बेस एकच वेळेस घ्यायची आणि बेस एक वेळेस घेतला तो बेस येते आपल्या डिवायडेशन मध्ये आणि तो तिकडे गेला की कशात जाईल, मल्टिप्लिकेशन मध्ये. फक्त एवढी गोष्ट तरी समजून घ्या तुम्ही.
काय म्हणणं आहे की बुवा बेस सेम आहे, ऍडिशन केली, बेस एक वेळेस घेतला, बेस खाली आला, आता बेस कशात आला डिवायडेशन मध्ये, तिकडे गेला की मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय होते की बुवा एखादी स्टेप कमी होते. मग इथे येणार पहा इन ब्रॅकेट 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर, याचा होल स्क्वेअर इंटू dy/dx dy/dx होल स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर आणि ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू हा d2y/dx स्क्वेअर इकडे गेला तर 81 मल्टिप्लाइड बाय d2y/dx स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर. त्यानंतर पुढे काय करू शकतो आपण पहा, इथे दिसते 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर, 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर त्याचा स्क्वेअर, हे दोघांमध्ये इथं पण कॉमन आहे, इथं पण कॉमन आहे, ते काढलं आपण बाहेर जर काढलं तर काय राहणार, इथं राहीन पहा इथं काढलं आपण 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर जर बाहेर काढला तर इथं राहीन फक्त dy/dx होल स्क्वेअर आणि प्लस आतमध्ये राहीन 1 इज इक्वल्स टू हा 81 इंटू d2y/dx स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर जसाचा तसा. आता तुम्हाला दिसते काय पहा 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर त्याचा स्क्वेअर, आणि याला आपण असं कन्सिडर करू शकतो किंवा हा 1 समोर लिहू शकतो, दोन्ही ऍडिशन मध्ये आहेत, 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर म्हणजे काय पहा. ठीक आहे, एक स्टेप आणखीन करतो, कारण की जाऊ द्या आता किती हे एक स्टेप करून घेऊ आपण, की इथं आलं 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू काय आलं आपल्याकडे 1 प्लस, फक्त हा 1 समोर लिहिला आणि dy/dx होल स्क्वेअर नंतर लिहितो, dy/dx होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 81 इंटू d2y/dx स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर. पहा हे सेम दिसतं तुम्हाला आतमध्ये, फक्त पॉवर वेगळ्या आहेत. मग a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻m सध्या सांगितला होतच ते a⁻m प्लस n, म्हणजे इथं काय होणार, फक्त इथं होणार 1 प्लस dy/dx होल स्क्वेअर त्याचा क्यूब इज इक्वल्स टू 81 इंटू d2y/dx स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. हे झालं तुमचं फायनल आन्सर, इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. चला 7 नंबरचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे, फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज हुज ऍक्सिस इज द एक्स ऍक्सिस. म्हणजे काय बहुत सिंपल क्वेश्चन आहे एकदम, म्हणते की बुवा फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज, सगळ्या पॅराबोलाचं डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करा, ज्याचा ऍक्सिस काय आपल्याकडे एक्स ऍक्सिस आहे. म्हणजे पॅराबोला कसा असेल, असा असेल, पॅराबोला असे असतील, म्हणजे ऑल पॅराबोलाज पकडलं तर असे पॅराबोला असतील, ज्याचा ऍक्सिस काय आपल्याकडे एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस आहे तर मग आपण चेक करू की बुवा काय होणार काय नाही. तर आपल्याकडे पॉईंट आहेत की बुवा आपण एक्स आणि वाय पाहिलं होतं ना, जर पॅराबोला वाय ऍक्सिसले टच असेल तर आपल्याकडे इक्वेशन मध्ये वाय स्क्वेअर इक्वल्स टू वाय, पॅराबोला जर वाय ऍक्सिसला टच असेल तर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 4ax. पण मला एक सांगा, समजा जर आपण एक्स ऍक्सिसवर पकडला आपण, आता जर एक्स ऍक्सिसवर आहे तो पॅराबोला, तर इथं एक्सच्या व्हॅल्यू असतील 1 2 3 4 5 3 समथिंग, पण इथं वायच्या व्हॅल्यू असतील काय, नाही. तर एक्स आणि वाय जर पकडलं तर इथं एच आणि के दिलाय, म्हणजे इथं एच म्हणजे एक्सची व्हॅल्यू असेल पण के ची व्हॅल्यू काय असेल 0, के इक्वल टू 0 असेल. देअरफॉर मग इथं आपण घेऊ शकतो वाय मायनस के होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax मायनस एच, बट के इज इक्वल टू 0, के ची व्हॅल्यू 0 असेल तर पुट करा के ची व्हॅल्यू 0, तर मग इथे येणार y मायनस 0 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a इन ब्रॅकेट x मायनस एच, म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a इन ब्रॅकेट x मायनस एच. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, तर काय येणार 2y इंटू dy/dx इज इक्वल्स टू 4a, समोर x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस h चा म्हणजे कॉन्स्टंटचा 0, म्हणजे आला आपल्याकडे 2y dy/dx इज इक्वल्स टू 4a मल्टिप्लाइड बाय 1 4a. पहा 2 1 2 2 2 4, काय राहिलं आपल्याकडे y इंटू dy/dx इज इक्वल्स टू 2a, काय राहिला 2a. आपल्याकडे किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट होते, 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट होते, के आणि एच, म्हणून डिफरन्शिएट 2 वेळेस करावा लागेल, म्हणजे y इंटू dy/dx इज इक्वल्स टू 2a, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहा इथं 2 फंक्शन कशात आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये, 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, तर लागणार u इंटू v. पहा u म्हणजे y जसाचा तसा, d/dx ऑफ dy/dx प्लस dy/dx जसाचा तसा, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2a म्हणजे कॉन्स्टंटचा
0. पहा इथं काय येणार y इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx मल्टिप्लाइड बाय dy बाय dx dy बाय dx चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. या क्वेश्चन सोबत आपला एक्सरसाइज 6.2 झाला खतम. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट एक्सरसाइज, नेक्स्ट कन्सेप्ट एकदम सोपी एक्सरसाइज 6.3 मध्ये. भारत माता की जय.